होत आहे. बाकीच्यांनी खाली बसा. टाळ्या वाजवा, जरा टाळ्या वाजवा. दोन्ही संघांचा 8वा खेळाडू अतिशय उत्तम अशी चढाई केलेली ती विराट कोहली संघाने आणि पहिला गुण घेऊन जात आहे तो निलेशला बाद करून. आणि तसं उत्तर दिलंय ते पुणेरी पलटण या संघाने. दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण मिळून आपल्या संघाचं खातं उघडण्यासाठी दोघांनी चांगली चढाई केलेली आहे आणि अतिशय उत्तम अशी चढाई केलेली आहे ती विराट कोहली संघाने. त्यांनी बोनस मिळवून एक मिळवलाय आणि बोनस सह त्यांनी एक खेळाडूला बाद सुद्धा केला. असे 2 गुण मिळवलेले आहेत त्यांनी इथे आणि आपल्या संघाला पुढे जाण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी. अतिशय उत्तम अशी पकड आणि खेळाडू बाद. फटका बसतोय तो पुणेरी संघाला आणि गुण मिळतोय तो विराट कोहली या संघाला. काहीशी जुनी अशी सुरुवात आणि खूप मोठी अशी खेळी करण्यात यशस्वी झाला आहे. मूर्ती लहान परंतु मूर्ती महान असताना कुठेतरी कामगिरी करताना त्यांनी 4 खेळाडूंना एकत्र बाद करण्यात यश मिळवते अजितने आणि विराट कोहली या संघ खूपच पुढे निघून गेलेला आहे. पुणेरी संघांना पुणेरी पलटण या संघाला फार पिछाडीवर ठेवले त्यांनी आणि पहिला बोनस 2 गुण त्यांना मिळालेले आहेत. लोन चढलेलं आहे त्यांच्यावरती. नाही निघून पाहिजे घे ना लगेच पाय धर ना. थांब थांब लगेच धाव 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 धाव. भावना इथे दाखवूया आणि चांगला खेळ करत आणि पुन्हा एकदा अतिशय उत्तम अशी चढाई. प्रथम एक गड एकूण किती 3 गुण 2 खेळाडू बाद आणि वरती एक बोनस गुण. खूपच पिछाडीवर जाताना दिसतोय तो पुणेरी पलटणचा संघ. अतिशय उत्तम खेळ जो बघायला मिळतोय तो विराट कोहली या संघाकडनं. काहीच विरुद्ध वातावरण पुणेरी पलटण असं म्हटलं जाते की क्रिकेटचा असणारा हा संघ कबड्डीचा बादशाह आणि विराट कोहली हा क्रिकेटचा बादशाह. पण उलट घडताना दिसतंय क्रिकेटचं कबड्डीमध्ये पुढे येताना दिसतंय. यश मिळवलंय त्वरित एंट्री करायची आहे. अरे टाइम होता ना काय भिहेत भेट नाही बघत बसत आणि अतिशय आणि पुणेरी पलटणचा संघ पुन्हा होते का. अतिशय खूप उत्तम कामगिरी झाला ना सर. थांब दादा तिथे
बऱ्याच कालावधीनंतर पुणेरी पलटण या संघाने एक गुण मिळवण्यात यश मिळवलं आहे. शांत चढाई. बघूया आता निलेश आपल्या संघासाठी काही करतोय का. आपला संघ खूपच पिछाडीवर गेलेला आहे. खूप सांघिक खेळ पाहायला मिळतोय तो विराट कोहली या संघाकडनं. आणि पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. गुणफलक पुणेरी पलटण यांना फक्त 4 गुण मिळालेले आहेत, तर विराट कोहली या संघाला 19 गुण मिळालेले आहेत. जवळजवळ 15 गुणांनी पिछाडीवर पडलाय तो पुणेरी पलटण हा संघ. आणि आता मैदानामध्ये बाजू चेंज होताना दिसते. बघूया बाजू चेंज झाल्यानंतर काही फरक पडतोय का. पका लागला का. सर अर्धा तास धावत नाही सर. 3 मिनिटं झाला. हो 3 मिनिटं सर. चला दुसरा राऊंड सुरू होत आहे. पंचांनी सुरू करू शकता. बघूया या 3 मिनिटाच्या या खेळामध्ये, या डावामध्ये पुणेरी पलटण हा संघ पुन्हा एकदा या खेळामध्ये वापसी करतोय का. पुन्हा एकदा 1 गुण मिळवण्यात विराट कोहली या संघाला यश. जर पुणेरी पलटण या संघाने या खेळाडूला पकडला तर तुम्हाला बोनस मिळणार आहे. किती 2 गुण पुणेरी पलटण या संघाला 2 गुण मिळाले. असं काय म्हणून ते बरोबर होतं. नाव दे का आता. ते बरोबर होतं. काय बरोबर होतं. मग एकच आउट ना. दुसरा आउट नाही होणार. खूपच उत्तम पकड बघायला मिळते ते निलेश कडं. हाच खेळ त्याने पहिल्यापासून जर केला असता तर आपल्या संघाला काहीच यश मिळालं असतं, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. खूप चांगली पकड आणि आपल्या संघाला 1 गुण मिळवलेला आहे. खेळाडूंनी लक्ष ठेवायचंय, कॅप्टनने विशेषतः लक्ष ठेवायचंय की सामना कुठे थांबला नाही पाहिजे, वेळ वाया नाही गेला पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी असतो. चढाई करण्यासाठी वेळ जास्त वाया नाही गेला पाहिजे. विराट कोहली या संघाकडनं खेळ शांततेत चालवण्याचा प्रयत्न, स्लो करण्याचा प्रयत्न. चला 1 गुण मिळवण्यात यशस्वी झालाय तो यशला यश मिळालेलं आहे. पण ते खूप उशिरा. दोन गुण मिळाले ते विराट कोहली या संघाला आणि खूपच पिछाडीवर जाताना दिसतोय तो पुणेरी पलटणचा संघ. अरे खूपच चांगली चढाई केली, परंतु सांघिक खेळ एवढा उत्तम की कितीही चांगला खेळाडू आला तरी त्याला ते पकडणारच आणि आपल्याला गुण मिळवणारच. टाइम अप झालेला आहे पंच.